तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीला ज्या ज्या उपयोगी वस्तू लागतात त्यांच्या किमती आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज असे उत्कृष्ट उद्योजक आणि कमीत कमी खर्चामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आता की रेन पाईप ठिबक सिंचनचा किती खर्च येते त्याबद्दल तसेच शेतीच्या आणखीन काही वस्तू असतील त्याबद्दल आपण मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आलेले आहोत. तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. संदीप शिवाजीराव काळे मरडगा. माझं तुळजा हार्डवेअर इलेक्ट्रिकल्स बामणी फाटा येथे आहे. बरं. तर मला सांगा आमच्या प्रेक्षकांना या तुळजा हार्डवेअरमध्ये स्प्रिंकलरची माहिती देऊ का? हां, स्प्रिंकलर. आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंची समस्या राहतात की आपण सेट घेतो जेनचा. हां. तर त्यांना अडचणी काय जातात की आता आपल्या शेतात उंदरांचा त्याचा त्रास राहते, त्याच्यामुळं आपले जे पाईप राहतात ते उंदरं कातरतात. समोरचं तोंड कातरलं म्हणजे आपल्याला शेतकरी बांधव छडी फेकून देते. हो ना. तर तो पाईप फेकून देण्याऐवजी त्याचा यूज करण्यासाठी हे कनेक्टर वापरा. बरं. पाईप पहिला कापायचा तोंड आणि गरम करायचा आणि त्याच्यात बसवायचं. त्याची ग्रिप पण एकदम चांगली आहे. बरं. यामुळे काय होणार आहे, इथं तुमचे पैसे पण सुद्धा वाचतील आणि खूप कमी खर्चात. याची किंमत फक्त 150 रुपये आहे. हां. 150 रुपये का? हां. बरं. म्हणजे आणि छडीची किंमत काय असते? छडीची किंमत 400-500 रुपये छडीची किंमत असते. आणि तर आता आपलं जर नुसतं तोंड जर समोरचं जर खाल्लं तर तिथं आपल्याला 150 रुपये खर्च करायला काही हरकत नाही. काही हरकत नाही. बरं. तर मग आता ठिबकबद्दल आपल्या शेतकऱ्यांना माहिती सांगा. ठिबकबद्दल आता कसं व्हायलं, आता आपण PVC पाईप वापरायला 2 इंचीची ठिबकला. हो ना. पण आता रुईचा त्याचा त्रास सर्वत्र जास्त झालेला आहे. हां. त्यामुळं आता रुई जर आपल्या ठिबकच्या पाईप वाहून गेला तर ते पाईप फुटायला. हो ना. तर त्याऐवजी आपण हे सबलाईनचा पाईप हे बंडल. बरं. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बंडल आहे का? हां. बरं. हे 200 फुटाचं बंडल आहे. एक तर पैशानं पण सुद्धा खूप कमी खर्च येते आणि क्वालिटी पण सुद्धा चांगली येते. बरं. त्याच्यावर तुम्ही ठिबक जोडू शकता. हां. आणि दुसरा याचा प्लस पॉईंट म्हणजे रोईने याचा पाय दिला तरी पण सुद्धा काहीच होणार नाही. रोईनं का? हां. आणि शेतकऱ्यांना रोईचा सध्या खूप त्रास होत आहे. हां. बरं. याला आपण ठिबक जोडू शकता. किंवा आता बरेच आपल्या शेतकऱ्याची कांदा लागवडीकडे वळलेले आहेत आपल्या भागातले शेतकरी. बरं. त्यांच्यासाठी हे रेन पाईप. रेन पाईप आहे का? 300 फूट लांबीचा येतो. बरं. आणि याची किंमत खूप चांगल्या कंपनीचा आहे, जय किसनचा आहे. फक्त 600 रुपयाची किंमत आहे. बरं. आणि याचं एकरी म्हणजे किती बसतं ते असे काय? आता एकरीचं म्हणजे कसं राहते, आता कांद्याचं आपल्या भागातले शेतकरी तर जास्त कांदा टाकतच नाहीत. हां. 1-2 ओळी टाकतात. तर हे सगळा एक पाईप 15 फुटाचा घेरा घेते आणि लांबी 300 फूट राहते. बरं. तर आपण 150 फुटाचे 2 जर पॉईंट काढले हां. तर 2 पॉईंटवर मोटरला पण सुद्धा लोड येत नाही आणि पाईपवर सुद्धा लोड येत नाही. बरं. आणि चांगलं भिजवण्यात येते. असं का? आणि रेन पाईपामुळं कांद्याचं उत्पन्न पण सुद्धा चांगलं वाढते. चांगल्या प्रकारे येते आणि शेतकऱ्यांना भिजवण्याचा त्रास पण होत नाही. हां. आणि ही आपण बंडलची किंमत काय सांगली होती आपली पाईप? सबलाईनच्या बंडलची किंमत 1300 रुपये. 1300 रुपये. 200 फुटाचं बंडल येते. 200 फुटाचं ते एकरला पुरी होते का? हा, एकरला पुरी होती. बरं. 10 छड्याची बरोबरी करायला. असं जर मार्केटला जर 10 छड्या जर घ्यायला गेलं तर 3000 रुपये लागायलेत ना. हो. 3000चं काम आपलं फक्त 1300 रुपयात होऊन चाललं. बरं. म्हणजे शेतकऱ्याची भरपूर बचत व्हायला. तर शेतकरी मित्रांनो, आपला एकच विचार आहे किंवा शेतकऱ्यांना प्रत्येक माहिती मिळावं आणि प्रत्येक शेतकरी दुकानावर जाऊन माहिती घेऊ शकत नाही म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आणखीन तुम्हाला पुढची माहिती आम्ही देणार आहोत. तर आणखीन दुसरे काय आपल्याकडे ते? आपल्याकडं बरंचसं सामान आहे. हां. आता काही आता बऱ्याच शेतकरी समस्या येते की आता पाईप लांब न्यायची स्प्रिंकलरची. हां. तर त्यांची समस्या राहते की आपला जीनचा शर्ट आहे आणि समोरच्या शेतकरी याचं जे शर्ट मागायलो ते दुसऱ्या कंपनीचा आहे. हो ना. तर त्याला पर्याय काय आहे, जोडायचा कसा? हां. कारण की असं तर जुटत नाही ना. त्याच्यासाठी एक कनेक्टर सुद्धा आलेले आहे इथं. बरं. स्प्रिंकलरचे एका साईडकडून जेनचा बसते आणि एका साईडकडून लोकलचा, म्हणजे सर्व कंपन्यांचा बसते. बरं. आणि मग तुम्हाला दाखवलं ते स्प्रिंकलरचे तोंड. हो. आता यामुळं काय होते, पाठीमागचं जर उंदरानं कातरलं गरम करून बसविल्याच्या बाद सगळ्या छडीचा खर्च आपला 500 रुपये वाचवण्यासाठी आपण छडी तर फेकूनच द्यायलो ना. हो ना. तर त्याच्याऐवजी हे वापरायचं. यामुळं काय होते, गरम करून हे बसविल्याच्या बाद छडी आपली जागेवर कामाला येते. हो ना. आणि याची किंमत पण सुद्धा जास्त नाही, फक्त 80 रुपयात
पाईपचं कनेक्टर, बरं, म्हणजे स्प्रिंकलरचा पाईप, आपला खर्च पूर्ण वाचायला. हां. बरं. आणि ते पाईप कोणता म्हणले? हे ठिबकचं बंडल. हे ठिबकचं बंडल. हां. हे हे 1300 रुपयात बंडल पडते. 1300 रुपयामध्ये बंडल. ते त्याच्यामध्ये किती होते जमीन काही? ते एकरी 3 बंडल लागतात. एकरी 3 बंडल का? बरं. तर शेतकरी मित्रांनो, असे खूप यांच्याकडं सामान आहे जे शेतीला लागणार आहे आणि एक एक पूर्ण आपण अशी यांचे नवीन नवीन व्हिडिओ बनवून माहिती टाकणारच आहोत. तर असा आमच्या शेतकऱ्या प्रेक्षकांना जर तुमच्याकडून या शेती रेन पाईप आणि ठिबक यानुसार माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट. माझा मोबाईल नंबर आहे 73 87 61 70 10. तुळजाई हार्डवेअर का? हा, तुळजाई हार्डवेअर, बावणी फाटा. तर शेतकरी ज्याला इथं येणं शक्य होत नाही त्यानं बाहेरून जरी घेतलं तरी चालते, त्याच्यासाठी पण सुद्धा आपण मार्गदर्शन करू का. म्हणजे बरेचसे शेतकरी राहतात की आपल्या मार्केटचे नसतात, बाहेरून राहतात, मग त्यांना इकडं बोलून त्यांचे पैसे ट्रान्सपोर्टचे ते वाढतात, तिकटाचे वाढतात, पेट्रोलचे खर्च वाढतात. त्याच्यापेक्षा त्यांना त्यांच्या मार्केटला काय कोणती गोष्ट कशी करायची काय नाही सर्व माहिती देण्यात येईल. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी जे निस्वार्थपणे जे शेतकऱ्यांसाठी काम करतात अशांच्या मुलाखती आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. तर नक्की तुम्ही यांच्याशी संपर्क करून माहिती विचारू शकता, कारण युवा तरुण नवीन नवीन शेती करत आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.